नमस्कार, मीनाताई किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। स्मार्ट किचन टिप्स नंबर 1, गोड पदार्थात वेलची पूड किंवा जायफळ पूड टाकायची असल्यास शेवटी टाकावी, त्यामुळे अधिक पदार्थ चविष्ट होतो। नंबर 2, शिमला मिरचीची भाजी करताना बेसन पीठ थोडे टाकावे, त्यामुळे भाजी चविष्ट बनते। नंबर 3, तुम्हाला जर भाजीमध्ये आंबटपणा नको असेल तर टोमॅटोची पेस्ट करताना टोमॅटोमधील बिया काढून पेस्ट बनवावी, त्यामुळे भाजी आंबट होणार नाही। नंबर 4, कढीपत्ता धुवून उन्हामध्ये वाळवून पावडर करून ठेवल्यास कढीपत्ताऐवजी पावडर आपण वापरू शकता। नंबर 5, चहाचे पातेले निघत नसेल तर मिठाच्या पाण्याने घासावीत, त्यामुळे वासही जातो आणि भांड्याचे डागही जातात। नंबर 6, साबुदाणा वडा क्रिस्पी कुरकुरीत हवा असल्यास बनवताना त्यामध्ये भगर घालावी। नंबर 7, स्वयंपाकात काळी मिरीचा वापर करावा, त्यामुळे आतड्याचे होणारे आजार कमी होतात। नंबर 8, जर तुम्हाला मूतखड्यासंबंधी त्रास असेल तर ब्रेड आणि अंड्याचे पदार्थ खाऊ नयेत। नंबर 9, भांड्याचे सिंक खराब झाले असेल किंवा पाण्याचे क्षारयुक्त थर साचले असेल तर तुम्ही प्रथम सिंकमध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि नंतर त्यावर व्हिनेगर घाला, स्पंजच्या मदतीने घासावे, त्यामुळे किचन सिंकवरील साचलेली घाण आणि पाण्याचा थर निघून सिंक नवीन असल्यासारखे दिसेल। नंबर 10, फ्रीजमध्ये वास येत असेल तर एका बाउलमध्ये कॉफी ठेवावी, त्यामुळे वास येत नाही। नंबर 11, ओरिजिनल शहद फ्रीजमध्ये ठेवले तरी घट्ट होत नाही। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओमधील टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा। अशाच नवनवीन माहितीसाठी मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।